संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले। श्रीकांत शिंदे फाउंडेशन मध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला। इतकंच नाही तर संजय राऊतांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे। संजय राऊतांच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। बघूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। श्रीकांत शिंदे फाउंडेशन मध्ये 600 कोटींचा घोटाळा। संजय राऊतांच्या आरोपांनी खळबळ। पत्रात चाळवाले पत्र लिहितात, श्रीकांत शिंदेंचा टोला। लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे। खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन मध्ये 600 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी कारवाईची मागणी केली आहे। निवडणूक रोख्यांप्रमाणेच महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा घणाघाती आरोप राऊतांनी केला। श्रीकांत शिंदे फाउंडेशन मध्ये 500 ते 600 कोटींचा घोटाळा झालाय। फाउंडेशनला ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पार्श्वभूमी काय, असा सवाल राऊतांनी केलाय। तर देणग्या देणारे मुख्यमंत्री कार्यालयाचे लाभार्थी आहेत का, असा थेट सवाल राऊतांनी केला। फाउंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातले किती सदस्य आहेत, तर फाउंडेशनचे सर्व हिशेब धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केलेत का, अशी विचारणा राऊतांनी केली। कंत्राटाच्या बदल्यात फाउंडेशन मध्ये कोट्यवधींच्या रोख देणग्या घेतल्याचा राऊतांचा आरोप आहे। काही लाख रुपयांसाठी विरोधकांवर कारवाई करणाऱ्या ईडी सीबीआय या फाउंडेशनवर कारवाई करणार का, असा सवाल राऊतांनी केलाय। तर पत्राचाळचे आरोपी पत्र लिहू लागलेत म्हणत श्रीकांत शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आणि हा पैसा उद्याच्या निवडणुकीत वापरला जाणार आहे। माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्हाला 550 ते 600 कोटी रुपये या कंपन्या ज्या देणाऱ्या आहेत, ठेकेदार, कंत्राटदार, 2 नंबरवाले, त्यांच्याकडून फाउंडेशनच्या नावानं ही कोट्यवधी रुपयांची ही लूट आहे। श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही महाराष्ट्रात सुरू असलेली सगळ्यात मोठी बेईमानी आहे। ही फक्त सुरुवात आहे, ही फक्त सुरुवात आहे। आगे आगे देखो होता है। पत्राचाळचे आरोपी पत्र लिहायला लागले। मला वाटतं त्यांच्या तोंडून शिवाय दुसरं काही कधी येत नाही, पण आज कोणाच्या तरी साठी कुठलं फाउंडेशन काम करते त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत, त्याच्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो। मी सांगायचं आहे की पत्रे के घर में रहने वाले दूसरे को पत्र जो है वो लिखा नहीं करते। संजय राऊतांच्या आरोपांनंतर शिंदे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं। तर भाजप नेते नितेश राणे यांनी पाटणकर मातोश्री फंडाचा टोला लगावत राऊतांसह ठाकरेंना डिवचलंय। मी स्पष्टपणे सांगतोय ना, आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागवा आणि ईडीकडे तक्रार करा, सीबीआयकडे तक्रार करा। बेसलेस विधान करण्यापेक्षा कायदेशीर प्रकारे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना। उद्धव ठाकरेंचा पीएम फंड ह्याची पण चौकशी व्हावी अशी मी मागणी या निमित्ताने करतो। पीएम फंड उद्धव ठाकरेंचा म्हणजे काय, पाटणकर मातोश्री फंड। संजय राऊतांनी आरोप केल्याने शिंदे गटाची कोंडी झाल्याचं चित्र आहे। निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंवर आरोपांचा बॉम्ब टाकलाय। थेट 600 कोटींचा आकडा देत राऊतांनी घोटाळ्याचा मुद्दा केंद्रस्थानी आणलाय। प्रचार काळात ठाकरे गटाकडून या मुद्द्याचा वापर शिंदेंची कोंडी करण्यासाठी केला जाऊ शकतो। राऊतांनी केलेल्या आरोपांच्या बॉम्बचा आवाज शमवण्यासाठी शिंदे गट कोणती चाल खेळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित